गेले ना. एक आहे गोवा मुंबई, गोवा मुंबई, गोवा आणि औरंगाबाद, गोवा आणि छत्रपती संभाजीनगर, गोवा कोकण, गोवा कोकण. टीम सांगतो तुला मित्रा. कोकण गोवा. कोकण गोवा 7 नंबर टीम, आणि औरंगाबाद 3 नंबर टीम. 3 नंबर टीम, हां 3 आणि 7 ना. कोकण गोवाने टॉस विन फील्डिंग. पाठीमागे आहे बघ 33 नंबर टीम, 33 नंबर मॅच, 33 नंबर मॅच. त्याच्यात 34 नंबर टीम आहे बघ 33 नंबर मॅचला, 17 नंबर मॅचला, 17 नंबर मॅचला. हा कोकण गोवा. 33 नंबर टीम, 34 नंबर टीम आहे, आणि त्याच्या खाली 36 नंबर आहे. 35 आणि 36 आहे. हा छत्रपती संभाजीनगर आणि कोकण गोवा. 36 और 34. सेट आहे ना यांच्याकडे, त्याच्यात सुद्धा सेट आहे. सर थोडं बाजूला राहायचं. धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूया. चालू असलेला सामना जर पाहिला अर्थातच मुंबई 28 विरुद्ध पुणे 3 या दोन संघांमध्ये सामना खेळवला जातोय. हे घेऊन ठेव ना, त्याला मेल कर, त्याचा लाल टी शर्ट वाल्याचा. राजाराम बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला राजाराम यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. टीम 25 और टीम 28, म्हणजेच एका बाजूला पुणे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई. सिद्धार्थ वराडकर एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध केशव. ही मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बरोबर बॉल हाताळला होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलवरती एकही धाव आली नाहीये. डॉट बॉल. म्हणजेच काय, आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये गोलंदाजाने. 3 धावा धाव फलकावर झाल्यात. योगेशने केलेली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून. वा योगेश. आता नवीन गोलंदाज झालेत सागर. आमच्या महिला भगिनी देखील उद्याच्या सत्रामध्ये या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील. तब्बल 11 संघ आपल्याला पाहायला मिळतील महिलांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सागरचा पहिला बॉल बॅकफुटवर येऊन हलक्या हातांनी बॉलला ढकललंय. बॅकफुट पॉइंट मधून बॉलपर्यंत फिल्डर पोहोचलेत. एकच धाव मिळणार आहे आणि यावेळेला ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. दुसरी धाव कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. 2च धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय, आता या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 5. धीरेश सीसीबीजीचा धीरेश. बॉल सोडून दिला होता. सोडून दिलेला चेंडू वाईट बॉल असणार आहे आणि अतिरिक्त धाव 6 धावा धाव फलकावर झाल्यात या वाईट बॉलच्या मदतीने.
चांगला बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय कौ कॉर्नर रिजन मध्ये. शील्ड फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 8 या आकड्यावर. हा बॉल आता सोडून दिला होता आणि हा सोडून दिलेला चेंडू आता पंच नो बॉल घोषित करतायत. थ्रो गोलंदाजी, आक्षेपार्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने बॉलला ढकलल्या. बॅकफुट पॉइंट मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय पण थांबवलंय फलंदाजाला. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. रन मिळणार नाहीये. एकच धाव. धीरेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल धीरेश यांना. घेतलं ना बॅट यांनी. महेश सरांना विनंती आहे प्लीज आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. महेश सर आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. महेश सरांना विनंती आहे. धीरेशला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सर. धीरेशला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. महेश सरांना विनंती आहे. महेश सर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. येस थँक्यू. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता 14 धावा धावफलकावर झाल्यात. 5 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातील. एका बाजूला पुणे आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुंबई आहे आणि त्याच 2 संघांमध्ये हा चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावातील. वाईट बॉल. ओ चांगला बॉल हाताळलाय. बॉल पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली होती. बॉल बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा सोडून दिला. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. योग्य चेंडू पंचांच्या माध्यमातून पडताळला जातोय. चांगली ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाजाकडून. आणखीन एक आपटलेला चेंडू पुन्हा एकदा तेच उत्तर पाहायला मिळाले आणि या बॉलवर आता विकेट गमावली आहे. फलंदाज माघारी परतलेत. बॅटर आउट. अकरा टीम पाठवल्यात तुला. तू आता त्याला शेअर कर. त्याचाच नंबर माझ्याकडे होता. तो लॉट आहे ना त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला फटाफट होऊन जाते. आता या बॉलवरती आपण पाहिलं तर आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या बॉलवर आणखीन एक विकेट आली आहे धावबादच्या स्वरूपात. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 16. म्हणजे जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 17 धावा करायच्या आहेत. मुंबई 28 फलंदाज लगेच पाठवा.
लागे ना ड्रॉची और कल लेके आओ मेरे पास नहीं है तू फोटो काढ मला नाही तर फोटो काढ मला पण नाही आहे तो माझ्या फाईल तो तुझ्या ना त्याला फलंदाज पाठवा मुंबई हॅलो पाठवले फिल्डिंग टीम बॅट्समन पोचा लवकर. फिल्डिंग टीम चला या फिल्डिंग करत असलेला संघ 15 बॉलमध्ये 17 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लेट माधव मंत्री T20 क्रिकेट टुर्नामेंट 2025. चला या क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला विनंती आहे प्लीज 15 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. हॅलो क्षेत्ररक्षण नाही पण टीम जेव्हा येतात आपण लॉट बनवले टीमच्या दिले हे ना ताब्यात आणि जेव्हा टीमने नाही इथे काय केलं त्याने टीमला ताब्यात दिल्या रिटर्न आलेल्या मग घेतल्या त्याने बाबा. 15 मिनिटांच्या नंतर मात्र जे जेवणाचं काउंटर आहे ते बंद करण्यात येईल, आपण याची नोंद घ्या. अजूनही कोण जेवायचं बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचे विनंती असेल. आणि गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. 15 बॉलमध्ये 17 धावा करायचे आहेत. बॉलर नेम प्लीज, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अरे मला 4 वेळा राणे बोलले अरे तू ऑरेंज टी-शर्ट राकेश आणि साक्षर 15 बॉलमध्ये करायचे आहेत 17. खेळवतोय काय पहिलाच बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका खेळलाय, डीप मधून फिल्डर आले आहेत. आनंदानी राजाला काहीच माहिती नाही. एक धाव पूर्ण केली एकाच धावेवर. आता समाधान मानावं लागेल. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 16 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. तुम्ही आहेत ना राजाराम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालेत. राजाराम बोलो संतोष भाई तुला काय काय तर दे. पहिल्या बॉलवर एकेरी धाव देखील आली आहे. 14 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. आपटलेला बॉल होता, त्या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता वाईट बॉल असणार आहे. 2 धावा धाव फलकावर झालेत. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉलमध्ये 15 करायचे सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच आहे. त्याचप्रमाणे द्या ना मग त्या गेल्या फक्त 15 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हा बॉल देखील आता सोडून दिला. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळाले आणि या 2 व्हाईट बॉलच्या मदतीने धावा देखील वाढतायत. धावसंख्येमध्ये होते 2 धावांची भर. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 धावा. पुन्हा एकदा फिरवला होता चेंडू. यावेळेला चांगला टप्पा पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर फिरला देखील, पण बरोबर योग्य टप्प्यावर हा बॉल हाताळला होता आणि म्हणूनच की आता डॉट बॉल. 3 धावा धाव फलकावर झालेत. राजाराम यांचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. प्रगतीपथावर आहे. 17 धावांचं टार्गेट पहिल्या डावामध्ये सेट केले आणि ते पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय फलंदाजी करत असलेला संघ. यावेळेला चांगला स्ट्रोक, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 बाउन्स निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. चांगला स्ट्रोक. साक्षतच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने 7 धावा धाव फलकावर झालेत. 7 ऑन बोर्ड. म्हणजेच का आता जिंकण्यासाठी फक्त 10 धावा करायचे आहेत. अजून 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन लेट कट खेळले जरूर. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचंय.
ही शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि फिल्डरने ती शर्यत जिंकली आहे. बॉल त्या ठिकाणी अडवला. ओव्हरथ्रो पाहायला मिळाला. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातल्या देखील धावा आल्यात आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 10. हॅलो, किती रन झाले? 7 धावा अजूनही करायच्या आहेत. 10 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, बरोबर हाताळलाय बॉल. खोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला तो बॉल. आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. किसको दिया? कौन सा बैट है? ब्लू कलरची ग्रीप असलेली कोणाकडे बॅट असेल तर ती आणून कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचे. ब्लू ग्रीप वाली बॅट चुकून कोणाकडे आली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायची आहे. चार धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओ 4 धावा करायचे आहेत. अजूनही रोखून ठेवल्यात या 4 धावा. हा डॉट बॉल आहे. रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय आता ओव्हर नंबर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. म्हणजेच काय आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावा करायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. या गोलंदाजाने हाताळलेलं ते षटक आणि त्यानंतर आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय संघ. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 4 धावा. चला लवकर लवकर विनंती आहे प्लीज. पाच बॉल मध्ये आता करायचे आहेत 4 धावा. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. उर्वरित 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 4 ची गरज. भरत आलेत परत गोलंदाजीसाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला अडवलंय. 1 धाव पूर्ण केली. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉल मध्ये 3 धावांची आता गरज असणार आहे. भरत आपल्या संघाला घेऊन येतील का परत या डावामध्ये पाहायचंय. 4 बॉल मध्ये 3 ची गरज. 5 मध्ये 4 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर एकेरी धाव. नेक्स्ट बॉल. फटका यावेळेला फसला होता. फिल्डर नाहीयेत. लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग विथ द कार्पेट. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय आता पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. चौकार पंचांनी घोषित केलाय. चौकार असेल आणि म्हणजेच काय हा सामना आता फिनिश झालाय. सामना जिंकलाय. चौकार पंचांनी घोषित केलाय. चौकार. यस 4. मॅच फिनिश. चला नेक्स्ट मॅच सुरू करा. नेक्स्ट मॅच
कोकण आणि औरंगाबाद चला